विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, प्रकरण 10 भारतातील आर्थिक नियोजन यामध्ये आपण आतापर्यंत काय पाहिले अगदी थोडक्यामध्ये सांगतो आणि आपण पुढे जाऊयात। प्रस्तावनेमध्ये आपण पाहिलं की भारतामध्ये नियोजन आयोग, ज्याला आपण इंडियन प्लॅनिंग कमिशन म्हणतो, त्याची स्थापना 1950 मध्ये झालेली आहे। या नियोजन आयोगाची रचना आपण पाहिली। त्यामध्ये पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असत, तर एक पूर्णवेळ उपाध्यक्ष जो दैनंदिन कामकाज पाहतो आणि त्याला जोडून वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ सदस्य, अशी ही नियोजन आयोगाची रचना होती। आर्थिक नियोजन म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि व्याख्या आपण पाहिलेली आहे। उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर करून नियोजन यंत्रणेच्या द्वारे निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजे आर्थिक नियोजन होय, असे डॉक्टर एच.डी. डिकिन्सन यांची व्याख्या आपण पाहिली। त्यानंतर आर्थिक नियोजन म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेची तपशीलवार पाहणी करून त्या आधारावर कोणत्या वस्तूचे किती प्रमाणात उत्पादन करायचे, केव्हा आणि कोठे उत्पादन करायचे आणि त्याचे वितरण कशा प्रकारे करायचे, याबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय मध्यवर्ती सत्तेद्वारे जाणीवपूर्वक घेणे, याला आर्थिक नियोजन म्हणतात, असे बार्बरा वुटन यांनी म्हटलेले आहे। एक सर्वसाधारण व्याख्या पाहत असताना आपण सार्वजनिक सत्तेने आर्थिक अग्रक्रमांची जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर केलेली निवड म्हणजे आर्थिक नियोजन होय, अशी व्याख्या पाहिली। नियोजनाची वैशिष्ट्ये जी आहेत, काही वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत आणि काही वैशिष्ट्ये आपणाला पाहणं बाकी आहे। जी पाहिली त्याच्या अगदी थोडक्यामध्ये आपण रिव्हिजन घेऊयात। पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं मध्यवर्ती नियोजन सत्ता। आर्थिक नियोजन करत असताना मध्यवर्ती नियोजन सत्ता, जिला नियोजनाचे पूर्ण अधिकार असतील, असे एक मंडळ किंवा आयोग स्थापन करणे गरजेचे असते। ज्या ज्या देशांनी आपले आर्थिक नियोजन केलेले आहे किंवा आर्थिक नियोजनाच्या मार्गाचा अवलंब केलेला आहे, त्या देशांमध्ये मध्यवर्ती नियोजन सत्ता कार्यरत आहे। भारतामध्ये त्याला भारतीय नियोजन आयोग किंवा इंडियन प्लॅनिंग कमिशन असे म्हणतात किंवा भारतीय नियोजन मंडळ असे म्हणतात। हे भारताची मध्यवर्ती नियोजन सत्ता आहे आणि या नियोजन सत्तेला किंवा या नियोजन आयोगाला नियोजन करण्याबाबतचे पूर्ण अधिकार आणि स्वातंत्र्य असते। अलीकडच्या काळामध्ये भारतामध्ये नियोजन आयोग जो आहे तो बरखास्त करून नीती आयोग नावाचा नवीन आयोग स्थापन करण्यात आलेला आहे। पाहणी हे एक वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे। सर्वे आपण ज्याला म्हणतो तो, देशामध्ये आर्थिक नियोजन करत असताना अर्थव्यवस्थेची तपशीलवार पाहणी करणे गरजेचे असते। अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध संसाधनांचा आढावा घेणे गरजेचे असते। देशाकडे उपलब्ध असणारी नैसर्गिक साधनसामग्री आणि देशाकडे उपलब्ध असणारी मानवी साधनसामग्री याबाबतची पाहणी करून, त्याचा विचार करून त्या दृष्टीने नियोजन केले जाते। त्यानंतर उद्दिष्टे हा एक मुद्दा आपण पाहिलेला आहे। आर्थिक नियोजन करत असताना सर्वप्रथम नियोजनाची उद्दिष्टे ठरवावी लागतात। आर्थिक नियोजन करत असताना ही उद्दिष्टे जी आहेत ती निश्चित केलेली उद्दिष्टे लवचिक आणि वास्तववादी असावी लागतात। त्यामध्ये वेळोवेळी बदल करणं गरजेचं असतं। प्राधान्यक्रम आणि लक्ष्य, देशाच्या आणि देशातील जनतेच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा विचारात घेऊन त्याप्रमाणे कुठल्या क्षेत्रावरती भर द्यायचा, कुठल्या क्षेत्रामध्ये प्रगती साधायची,
याचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो किंवा ठरवला जातो आणि त्याप्रमाणे नियोजनाची उद्दिष्टे ठरवली जातात. ती उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी मग त्या अनुषंगाने प्रयत्न केले जातात. हा पण मुद्दा आपण पाहिलेला होता, संसाधनांची जुळवाजुळव. अर्थात आर्थिक नियोजन करत असताना त्यासाठी लागणारा जो काही पैसा आहे, आर्थिक जी ताकद आहे ती उभा करावी लागते. ती पैशाची तरतूद करत असताना किंवा पैसा उभा करत असताना वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब शासन संस्थेकडून किंवा मध्यवर्ती सत्तेकडून केला जातो. त्यामध्ये कराची आकारणी करणे किंवा तुटीचा अर्थभरणा करणे किंवा सार्वजनिक कर्ज उभारणे किंवा इतर देशांमधून कर्ज उभारणे, बाहेरची मदत घेणे, या वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून देशाचे आर्थिक नियोजन जे आहे त्या नियोजनासाठी लागणारं जे काही पैशाचे पाठबळ आहे, जो काही पैसा आहे, संसाधने जे आपण ज्याला म्हणतो, त्याची उभारणी केली जाते, त्याची जुळवाजुळव केली जाते. 6 नंबरचा मुद्दा आपण आज पाहतो आहोत, योजनेचा कालावधी. अर्थात नियोजन यंत्रणेने जो योजनेचा कालावधी ठरवलेला आहे तो कालावधी या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक देश किंवा प्रत्येक देशातील जी काही मध्यवर्ती नियोजन सत्ता आहे ती मध्यवर्ती नियोजन सत्ता देशातील आर्थिक नियोजनाचा कालावधी ठरवत असते. भारतामध्ये हा कालावधी 5 वर्ष असा ठरवण्यात आलेला आहे आणि तो 5 वर्षाचा असल्यामुळे त्याला पंचवार्षिक योजना असे नाव दिलेले आहे. 5 वर्षाची योजना असल्यामुळे किंवा 5 वर्षासाठी आपण नियोजन करतो म्हणून त्याला पंचवार्षिक योजना, 5 इयर प्लॅन, इंग्लिशमध्ये त्याला 5 इयर प्लॅन असे म्हणतात आणि मराठीमध्ये पंचवार्षिक योजना असे म्हणतात. तर या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून देशामध्ये आर्थिक नियोजन केले जाते. अर्थात सर्वच देशांमध्ये योजनेचा कालावधी हा 5 वर्षाचा असेल असे नाही. प्रत्येक देशातील मध्यवर्ती सत्ता जी आहे ते त्यांना सोयीस्कर असं जे काही कालावधी आहे तो कालावधी निवडते. कोणत्या देशामध्ये 4 वर्षासाठी नियोजन केलं जाईल, कोणत्या देशामध्ये 3 वर्षासाठी त्रैवार्षिक नियोजन केलं जाईल, कोणत्या देशामध्ये 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी नियोजन केलं जाईल. अर्थात नियोजन करण्याचं जे काही स्वातंत्र्य आहे त्या त्या देशातील मध्यवर्ती सत्तेला आहे आणि मध्यवर्ती सत्ता हा योजनेचा कालावधी किंवा नियोजनाचा कालावधी ठरवत असते. थोडक्यात काय तर योजनेचा कालावधी हा देश परत्वे भिन्न भिन्न असतो, वेगवेगळा असतो आणि भारतामध्ये तो 5 वर्षाचा ठरवण्यात आलेला आहे, 5 वर्षाचा केलेला आहे. पुढचं वैशिष्ट्य आपण पाहूयात, मूल्यमापन. योजना ठरवल्यानंतर वेळोवेळी त्या योजनेचे मूल्यमापन करावे लागते. समजा 5 वर्षासाठी योजना आखली तर 5 वर्षासाठी योजना आखत असताना त्याची संसाधनांची जुळवाजुळव केल्यानंतर आणि योजना प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर त्याचा आढावा घ्यावा लागतो की आपण जी काही उद्दिष्टे ठरवलेली आहेत ती उद्दिष्टे साध्य होत आहेत का, किंवा जे आपण ठरवलेलं आहे त्याप्रमाणे तसे रिझल्ट्स आपल्याला दिसत आहेत का, याचा वेळोवेळी आढावा घ्यावा लागतो. त्याला आपण मूल्यमापन असे म्हणतो. योजनेची जी काही ठरवलेली उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे मध्येच आपणाला साध्य होत आहेत की नाहीत याचा विचार करावा लागतो, याचे मूल्यमापन करावे लागते. जर उद्दिष्टे साध्य करत असताना काही अडचणी येत असतील, काही समस्या जाणवत असतील तर त्या अडचणी, समस्या, अडथळे दूर करावे लागतात आणि उद्दिष्टांवर फोकस करून ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
तर अशा प्रकारची उद्दिष्टांची सातत्याने पाहणी करणे, उद्दिष्टांवरती फोकस करणे, उद्दिष्टे साध्य होत आहेत की नाहीत याचा मध्येच आढावा घेणे, याला आपण मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. हे योजनेच्या शेवटी करण्यापेक्षा योजना चालू असतानाच मध्येच केलेले कधीही उत्तम असते. कारण एकदा योजना संपून गेली आणि त्यानंतर योजनेची उद्दिष्टे साध्य झाली की नाही हे पाहिल्यानंतर वेळ उलटून गेलेली असते. त्यापेक्षा 5 वर्षासाठी योजना ठरवल्यानंतर दरवर्षी आपण जी काही ठरवलेली उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टाला अनुसंगून त्याचे परिणाम साधला जातो आहे का हे पाहणे गरजेचे असते. याला आपण योजनेचं मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. पुढच्या वैशिष्ट्याकडे आपण जातो आहोत. सतत चालणारी प्रक्रिया. आर्थिक नियोजन जी आहे ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. सतत चालणारी प्रक्रिया म्हणजे काय आहे? कंटिन्युअस प्रोसेस आहे. ती सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे त्यामध्ये खंड असणार नाही. ज्याला खंड आपण म्हणतो किंवा ब्रेक ज्याला आपण म्हणतो तो ब्रेक यामध्ये असून चालणार नाही. तर त्यामध्ये सातत्य असावे लागते, सातत्य ठेवावे लागते. एकदा का योजना सुरू झाली की त्यामध्ये असणारं सातत्य हे फार महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. म्हणजे आपण 5 वर्षे योजना राबवली आणि आता संपलं असं करून चालणार नाही. तर सातत्याने आपणाला एकदा योजना सुरू केल्यानंतर आपणाला त्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं. म्हणजेच आर्थिक नियोजन ही 1-2 वर्षासाठी चालणारी बाब नव्हे. 1-2 वर्षासाठीची ती क्रिया नव्हे. एखादी क्रिया केली आणि विषय संपला अशातला तो भाग नव्हे. तर ती एक सातत्यपूर्ण अशी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. ती प्रोसेस ॲक्टिव्हिटी नव्हे, ती प्रोसेस आहे. ती एकदा सुरू केली की त्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं असतं. मुळात आर्थिक विकास ही जी बाब आहे तीच दीर्घकालीन आहे. आर्थिक विकास ही बाबच मुळात काय आहे? दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण आहे. विकास हीच बाब सातत्यपूर्ण असल्यामुळे आर्थिक विकासासाठी आपण नियोजन करतो ते सुद्धा सातत्य ठेवणारी बाब आहे. त्यामध्ये सुद्धा कंटिन्युटी असणं गरजेचं आहे. मुळात आपण म्हटल्याप्रमाणे विकास हीच सातत्यपूर्ण चालणारी बाब आहे, सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे नियोजनसुद्धा सातत्यपूर्ण कंटिन्युअस चालणारी प्रक्रिया आहे. नंबर 9 आहे समन्वय. कॉर्डिनेशन आपण ज्याला म्हणतो ते समन्वय किंवा कॉर्डिनेशन. केंद्र आणि राज्य. आता भारतामध्ये आपण जर भारताच्या राज्यव्यवस्थेचा जर विचार केला तर भारतामध्ये केंद्र आणि राज्य अशा पद्धतीने सत्तेचं विभाजन झालेलं आहे. आपल्याकडे वेगवेगळी घटक राज्य आहेत आणि या घटक राज्याचं सरकार आणि केंद्र सरकार अशा 2 प्रकारचे सरकार आपल्याकडे अस्तित्वात आहे. मग केंद्र आणि राज्य यांच्या आर्थिक क्रियासुद्धा वेगवेगळ्या आहेत. केंद्राचे जे काही उत्पन्नाचे स्रोत आहेत ते वेगळे आहेत, राज्याचे उत्पन्नाचे स्रोत वेगळे आहेत, स्वतंत्र आहेत. आणि यांच्या आर्थिक क्रिया खर्च यांचे खर्च वेगळे आहेत, केंद्राचे खर्च वेगळे आहेत. म्हणजे एकंदरीत सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की केंद्र जरी प्रबळ सत्ता असली तरीसुद्धा राज्य ही एक स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी अस्तित्वात आहे. आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य यांच्या आर्थिक क्रिया भिन्न आहेत. या आर्थिक क्रिया जरी भिन्न असल्या तरीसुद्धा त्यामध्ये समन्वय असणे, कॉर्डिनेशन असणे गरजेचे आहे.
केंद्राने जे काही नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाच्या उद्दिष्टांशी सुसंगत किंवा अनुरूप असे धोरण राज्यांना सुद्धा राबवणे गरजेचे असते. जरी राज्याची काही ध्येय धोरणे वेगळी असली तरी सुद्धा केंद्राच्या धोरणाशी विसंगत असे धोरण राज्यांना राबवून चालणार नाही किंवा राज्याने केंद्राच्या धोरणाच्या विसंगत धोरणे आपली ठरवून चालणार नाही. तर केंद्राने जे काही पंचवार्षिक योजना सुरू केलेली आहे त्याला अनुरूप त्याला सुसंगत अशीच उद्दिष्टे राज्यांनी सुद्धा राबवणं गरजेचं आहे. त्याला अनुषंगून राज्यांनी सुद्धा आपल्या आर्थिक क्रिया सुरू ठेवणं गरजेचं आहे. तर याला आपण समन्वय किंवा कॉर्डिनेशन असं म्हटलेलं आहे. केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जी काही उद्दिष्टे आहेत त्या अनुषंगाने समन्वय असला पाहिजे, त्यामध्ये एकरूपता असली पाहिजे. पुढचं वैशिष्ट्य आपण पाहूयात, लवचिकता. इलॅस्टिसिटी आपण ज्याला म्हणूया ते. फ्लेक्झिबिलिटी, फ्लेक्झिबल आपण ज्याला म्हणतो ते. केंद्र आणि राज्य यांनी जे काही नियोजन केलेलं आहे किंवा त्यांच्या नियोजन सत्तेने जे काही नियोजन आखलेलं आहे तर ते फार असं ताठर असता कामा नये, रिजिड असता कामा नये. तर त्यामध्ये एक प्रकारची लवचिकता असायला हवी. देशामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात, वेगवेगळे प्रसंग येतात आणि मग त्या घटनांना किंवा संकटांना अनुषंगून अनुरूप अशा पद्धतीने आपल्या धोरणामध्ये आणि आपल्या नियोजनामध्ये बदल करावे लागतात. प्रसंगानुरूप त्या उद्दिष्टांची पुनर्मांडणी करावी लागते. जो प्राधान्यक्रम आपण ठरवलेला आहे तो प्राधान्यक्रम बदलावा लागतो. म्हणजे जे काही नियोजन केलेलं आहे ते नियोजन काळानुरूप जर त्यामध्ये बदल करण्याची गरज भासली तर ते बदल करण्याचे जी काही फ्लेक्झिबिलिटी गरजेची आहे, त्यासाठी जी काही लवचिकता आवश्यक आहे ती असायला पाहिजे, तरच त्याला अर्थ आहे. अन्यथा त्याच्यामध्ये जर ताठरपणा असेल तर त्या नियोजनाला काही अर्थ असणार नाही. तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण नियोजन म्हणजे काय आणि नियोजनाची वेगवेगळी वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. आपण अगदी थोडक्यामध्ये काय पाहिले, आपण काय पाहिले ते अगदी 2 मिनिटांमध्ये सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो आहे. आर्थिक नियोजनाची सुरुवात आपण पाहिली. प्रस्तावनेमध्ये आपण असं पाहिलं की भारतामध्ये आर्थिक नियोजनाची सुरुवात ही 1950 पासून झालेली आहे. 1950ला भारतीय नियोजन आयोग किंवा इंडियन प्लॅनिंग कमिशन नावाचं कमिशन आपण स्थापन केलेलं आहे. या नियोजन आयोगाची रचना आपण पाहिलेली आहे. त्यानंतर नियोजनाची अर्थ आणि व्याख्या आपण पाहिल्या. डिकिन्सन यांची व्याख्या आपण पाहिली. बार्बरा उटन यांची व्याख्या आपण पाहिली. एक सर्वसाधारण व्याख्या आपण पाहिली. त्यानंतर आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये पाहत असताना आपण पहिलं वैशिष्ट्य पाहिलं मध्यवर्ती नियोजन सत्ता. दुसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं पाहणी. तिसरं वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे उद्दिष्टे. नियोजनाची उद्दिष्टे ठरवली जातात. चौथं वैशिष्ट्य आपण पाहिलं प्राधान्यक्रम आणि लक्ष्य. पाचवं वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे संसाधनांची जुळवाजुळव. 6 नंबर आपण पाहिलं योजनेचा कालावधी. 7 नंबर आपण पाहिलं योजनेचे मूल्यमापन. 8 नंबर आपण पाहिलेला आहे सतत चालणारी प्रक्रिया. 9 नंबर आपण पाहिलेला आहे समन्वय किंवा कॉर्डिनेशन. आणि सगळ्यात शेवटी 10 नंबर आपण पाहिलं लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी.
तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण थांबूयात. उद्याला परत भेटूयात या प्रकरणाच्या पुढच्या उपघटकासाठी. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो आहे. धन्यवाद.